कोल्हापुरी चिकन मसाल्यासाठी आज आपण हे ओलं खोबरं आहे, तीळ, धने, जिरे हे सगळं भाजून घेतलं आहे. 2 लाल मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सगळं मिक्सरमध्ये आपण भांड्यात हे टाकून आणि पाणी टाकून बारीक मसाला बनवायचा याचा. असा एकदम बारीक मसाला बनवून घ्यायचा आहे. पाणी टाकून मी मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतले. चिकन शिजवण्यासाठी आता आपण तेल आणि कांदा टाकला आहे आणि यामध्ये आता आपण चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन टाकलेलं आहे. आता यात आपण हळद आणि मीठ टाकून हलवून घेऊया. मीठ टाकूया आणि हळद. यावर प्लेट ठेवून पाणी यावरती ठेवायचं गरम करायला आणि मग हेच पाणी त्या चिकनमध्ये ओतायचं आहे. आता हे पाणी यामध्ये ओतून आणि चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजलंय का पाहूया. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण यातलं पाणी वेगळं करूया. हे अळणी जी आहे, या अळणीचा आपण रस्सा बनवू शकतो आहे किंवा आपण भात पण अळणी भात बनवताना वापरू शकतो आहे. आणि आता आपण फक्त चिकन मसाला कसा बनवायचा आहे ते पाहणार आहे. यातलं सगळं पाणी चिकनचं काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण चिकन मसाला करून घेऊ. 2 कांदे आणि 1 टोमॅटो चिरलेला आहे चिकनसाठी आणि कढई गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया. तेल गरम झालं, कांदा टाकूया. कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आणि मगच टोमॅटो टाकायचा आहे. कांदा पूर्ण लाल होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा चांगला. कोल्हापुरी चिकन मसाला आणि कोल्हापुरी चिकन फ्राय हे 2 वेगवेगळ्या रेसिपी आहेत. मी आज चिकन मसाला बनवणार आहे आणि फ्रायची रेसिपी मी परतच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. कांदा लवकर लालसर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये, म्हणजे लवकर कांदा भाजला जातो. कांदा छान भाजत आला आहे, पूर्ण मऊ पडला आता कांदा. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्या. अजून 5-10 मिनिटात आहे दोन्ही पण भाजून घ्यायचं, कांदा आणि टोमॅटो. कांदा टोमॅटो चांगला भाजलेला. कोल्हापुरी चिकन किंवा मटण म्हटल्यानंतर एकदम तिखट, एकदम झणझणीत असं काय नसतं. एकदम तिखट, एकदम झणझणीत म्हणजे दिसायला कलर आणि हा कांदा लसूण जर तिखट असते कोल्हापूरचं, ते थोडं जरी टाकलं तरी तिखट लागत असते. थोडीशी हळद, 1 चमचा मी मिरची पावडर टाकलेली, अजून थोडीशी टाकते आणि अजून थोडंसं मीठ आणि हा आपण बनवलेला मगाशी मसाला. आता हा मसाला पूर्ण परत पुन्हा एकदा भाजून घ्यायचा चांगला. मटणसाठी सुद्धा तुम्ही सेम प्रोसिजर केली तर चालतं, म्हणजे सेम सगळं मसाला किंवा हे कांदा वगैरे सगळं सेम आणि मटण उकडून फक्त यामध्ये मटण टाकायचं, म्हणजे मटण मसाला तयार होतो. मसाला चांगला भाजला की आपण यामध्ये चिकन टाकून घेऊया.
एकदम झणझणीत दिसतं आहे, पण इतकं तिखट बनवत नाही ते, म्हणजे मी इतकं तिखट बनवत नाही. मसाला भाजला चांगला. आता आपण मसाला घालून घेऊया. चिकन मसाला थोडासा टाकायचा आणि यामध्ये आता आपण चिकन ओतून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर एक 5-10 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे आणि तयार झालं आपलं कोल्हापुरी चिकन मसाला. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा.